सांगू नका तुम्ही मला. आत्महत्या करणार म्हणजे करणार आहात. सगळी यंत्रणा बोलून घ्या. सामूहिक आत्महत्या, एक कुटुंब जाणार आहे. तुमचे गौस तुम्ही सांभाळा. एवढे नुकसान भरपाई तेवढे देतो ना आम्ही त्यांना. नाही तुम्ही कोण बोलताय पण? मी नलवडे बोलतोय. शासनाची गाडी फुकटची आहे. आमच्यासारखे पैसे देऊन तुम्हाला गाडी वापरायची नाही. शासनाची गाडी आहे. या इथं तुमचं कर्तव्य आहे ते. फुकट काम करत आहे इथं. बसून पगार घ्यायला येतात का? आत्ता हे जे आम्ही करतोय हे कुटुंबासाठी करतोय. मुलगी आता MBA ला ॲडमिशन घ्यायचं, तिला लॅपटॉप घ्यायचा होता. या मुलीचं शिक्षण बंद करू का मी? तुम्ही म्हणताय ना मुलींनी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. अधिकारी फक्त खुर्चीवर बसतायत आणि तिथनं आदेश सोडतायत. नाही काय नाही, इथून पुढं शेती बंद करतो आणि माझं कुटुंब जर मेलं तर ते शासनाला फक्त कळवा. कारण हे शेतकऱ्याकडून कमिशन मिळणार नाही, त्यामुळे ह्यामध्ये शासन लक्ष देत नाही. पण अब्जावधीचा, कोट्यावधीचा नाही, अब्जावधीचा निधी या ठिकाणी खर्च होतोय. अतिशय मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या वन्यजीव विभागामध्ये आणि वन विभागामध्ये चाललेला आहे. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपण आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत गोशेटवाडीतील राममाळा या ठिकाणी. राममाळा या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे एका शेतकऱ्यावर मात्र आत्मदहन आणि आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की या ठिकाणी जो शेतकरी आहे राममाळ्यातला निळकंठ भिंगारदेवे, त्या शेतकऱ्यानं कमीत कमी 4 प्लॉट कलिंगडाचे केले होते. मात्र तो कलिंगडाचा जो आताचा प्लॉट आहे तुझी जर परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे रानटी गवे आहेत या गव्यानं शेतकऱ्याची त्या शेती कशी उद्ध्वस्त केली आहे आणि त्या उद्ध्वस्त केलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. लाखो रुपये खर्च करून जो खर्च केला जातो तो मात्र या गाव्यांनी निस्तानाभूत केलेला आहे. आणि फॉरेस्ट जो विभाग आहे, फॉरेस्ट विभागाचे जे गौ रेडे अमुक तमुक या सगळ्या गोष्टी आहेत, ही जंगली जनावरे आहेत, ती जंगलामध्येच थांबायला पाहिजे होती. पण फॉरेस्ट विभाग मात्र याच्यावर कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही आणि त्याचमुळं या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यावर 2च गोष्टी आलेल्या आहे, एक तरी शेती सोडून देणे, नाहीतर आपलं फॉरेस्ट विभागासमोर आत्मदहन करणे, अशी त्यांच्यावर चर्चा केल्यानंतर असं त्यांच्या तोंडातून वाक्य आले. पण तुम्हाला मी या शेतीचा प्लॉट दाखवतो की कशा पद्धतीने माझ्या मागं पाहू शकता की हा एक प्लॉट आहे. असे 4 प्लॉट या शेतकऱ्याचे आहे आणि कशा पद्धतीनं गव जो रानटी गव आहे त्या गावानं कशा पद्धतीनं नुकसान केलं आहे मी झूम करून सांगतो. साहेब तुम्ही दाखवू शकता, कॅमेरामॅनला विनंती आहे की कशा पद्धतीनं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. हे जे वरती मल्चिंग हातरलेलं आहे त्या मल्चिंगमध्ये पूर्ण पाय गेलेत. असे शेकडो पाय या ह्याच्यामध्ये आहेत, या शेतीमध्ये आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान केले खाले बघा, तुम्ही बघू शकता. जरा झूम करा सर. हे बघा, हा ढेरा यावरती इथं कलिंगडाचे जे हे येतं फळ येतं, अशा पद्धतीनं जे फळ येतं हे बघा, हे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं जे फळ येते ना ते ढेरा शितला खाऊन टाकलेलं आहे. मग शेतकऱ्यानं काय करायचं? शेतकऱ्यावर कशी उपास मारायची वेळ येणार आहे. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं. तुम्हाला मी दुसरी एक गोष्ट सांगतो, भारतानं अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर करार केलेला आहे. अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर भारताच्या शेतकऱ्याची बरोबरी करण्यात आलेली आहे. मात्र एकतर त्या शेतकऱ्यावर जो माल आहे तो विकणं म्हणजे अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर विकणं म्हणजे भारतीय शेतकऱ्यावर उपासमारीचीच वेळ येणार आहे. आणि त्यात जर अशा पद्धतीचं नुकसान व्हायला लागलं तर शेतकरी कशा पद्धतीनं जाणार? आज आपल्याबरोबर तो शेतकरी आहेत, आपण त्या शेतकऱ्याबरोबर चर्चा करूया की काय कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे आणि किती लाखाचं नुकसान तुमचं सर झालेलं आहे. आत्ता हा प्लॉट माझा साधारणतः आत्तापर्यंत 1 लाखाच्या वर खर्च गेलेला आहे आणि प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला असताना हा रानगाव्यांनी उद्ध्वस्त केला आहे. आत्ता पुढं जगण्याची इच्छा राहिलेली नाही. फॉरेस्ट विभाग 5-10 हजार रुपये देणार आहे आणि शेतकऱ्यांना शांत करणार नाही. मग फॉरेस्ट विभागाने स्पष्ट सांगावं शेती करू का नको. आणि इथून पुढं शेतकऱ्यांना सांगा तुम्ही शेती बंद करा आणि आम्हाला आमच्या शेतीमध्ये जे मिळतं आहे उत्पन्न तेवढा मोबदला आम्हाला द्या. आम्ही शांत बसतो. तुमच्यापर्यंत तक्रार करण्याची आम्हाला गरज पण नाही त्यावेळेला येणार. आणि आत्ता हे जे आम्ही करतो आहे हे कुटुंबासाठी करतो आहे. मुलगी आता MBA ला ॲडमिशन घ्यायचं, तिला लॅपटॉप घ्यायचा होता म्हणून हे सगळं केलं होतं. आता लॅपटॉप कोण अधिकारी देणार आहेत का? शासन देणार आहे. त्या मुलीचं शिक्षण बंद करू का मी? तुम्ही म्हणताय ना मुलींनी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. शासन काय करतं आहे मग बघा येऊन. मुलगा कॉलेजला आहे, त्याचा खर्च आहे, त्याचं रूम भाडं आहे, मेस आहे, हे आम्ही खर्च कुठनं भागवायचे? शासन अधिकारी फक्त खुर्चीवर बसत आहेत आणि तिथनं आदेश सोडत आहेत.
त्यांनी प्रत्यक्ष येऊन शेती करावी आणि त्यांचे गार्ड काय रात्रीचे झोपतात का काय? ते गार्ड पण पाठवून त्याचं संरक्षण नको करायला काय? प्रत्येक शेतकऱ्याचं जर असं होत असेल, आता आमच्या इथे तर एक गोट फार्म आहे, 1.5 कोटीचं त्याचं कर्ज आहे, बँकेला सगळं तारण आहे, त्याचे सगळा चारा गव्हाणी खाल्ला आहे. ते म्हणतात ते मध्ये बसत नाही, कलिंगड क्रायटेरियामध्ये बसत नाही. तुमच्या क्रायटेरियामध्ये काय बघतं तुम्ही? का खाता कलिंगड? मग बकऱ्याची मटणं का खाता? हां, ज्या प्राण्यांना चाराला हे करून ते मोठं केलं जातं ते प्राणी तुम्हाला खायला चालतात आणि त्यांचा चारा चालत नाही तुमच्या क्रायटेरियामध्ये. कलिंगड तुम्हाला चालतं खायला आणि ते क्रायटेरियामध्ये तुमच्या बसत नाही. हे कुठलं तुमचे नियम? तुम्हाला तरी अभ्यास आहे का त्याचा? जर अभ्यास नसेल तर नोकऱ्या सोडून द्या आणि अभ्यास करा. तरुण पिढी येऊ द्या तिथं. सर, आता जो गाव्यानं नुकसान केलं आहे तुमचं, याच्यापूर्वीसुद्धा गाव्याचा हौदोस तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला भोगावा लागतोय. या विभागातले जे शेतकरी आहेत हे एकत्र येत नसल्यामुळं हा सगळा प्रकार घडतोय आणि कुठंतरी प्रशासनावर याचा दबाव नाही आणि प्रशासन कुठंतरी झोपेचं सोंग घेऊन बसलेलं आहे असं वाटतंय का तुम्हाला? शेतकरी हा संघटित नसल्याचे हे परिणाम सगळे आहेत. देशामध्ये शेतकऱ्याला सगळ्या बाजूनं पिळलं जातं आहे. आता हा माल मी जो विकणार होतो तो मी काय असा व्यापाऱ्याला देणार नव्हतो. मी माझ्या स्वतः विकून मालाचा व्हॅल्यू ॲडिशन करणार होतो. आता हे व्हॅल्यू ॲडिशन मी काय करू शकतो आहे? ह्याच्यातून मला उत्पन्न सोर्स तुम्ही म्हणताय ना, पिकवा आणि विका. सावतामाळी योजनेतून मी माल विकतो आहे आणि आत्ता माझ्याकडे माल विकायला नसेल तर मी काय करणार आहे? किती लाखाचं नुकसान झालं? हे तरी माझं 2 ते 2.5 लाखाचं नुकसान आहे. काय परिस्थिती, काय आता काय पुढचा निर्णय काय नाही. इथून पुढं शेती बंद करतो आणि माझं कुटुंब जर मेलं तर ते शासनाला फक्त कळवा. आता तुम्हाला वाटतंय की हे शासन मदत करू शकतं तुम्हाला? शासन मदत करण्यापेक्षा शासनाला फक्त बाकीचे हे पडलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्याची पडलेली नाही, बाकी सगळ्यांचे पडलेले आहेत. कारण हे शेतकऱ्याकडून कमिशन मिळणार नाही, त्यामुळे ह्यामध्ये शासन लक्ष देत नाही. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि या नुकसानाची भरपाई कशी होणार? आज भारत देशाच्या शेतकऱ्याला अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर तुलना केली जाते. मात्र या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होते. खरोखर अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर भारत देशातला शेतकरी टफ फाईट देऊ शकतो का? ची परिस्थिती आपण आता या ठिकाणी बघितली तर अमेरिकेच्या शेतकऱ्याची स्पर्धा करणं सोडूनच द्या, परंतु हा जो शेतकरी आहे याचं उदरनिर्वाह तरी या शेतीतून होणार का नाही असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी कोयना विभागामध्ये निर्माण झालेलं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अभयारण्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी बहुतांशी प्राण्यांचं संवर्धन केलं जातं आणि या जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं आहे. संपूर्ण पाटण तालुक्यातील शेतकरी या प्राण्यांच्या त्रासाला वैतागला आहे आणि आपल्या शेती बंद करण्याच्या मनस्थितीमध्ये शेतकरी गेलेला असतानासुद्धा लोकप्रतिनिधींच्या तोंडातून या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या पिकांच्या बाबतीमध्ये बाजारपेठेमध्ये त्या पिकांना असणारा भाव आणि त्या भावाच्या दरानं आपण या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदत दिली तरच हा शेतकरी जगू शकतो, अन्यथा या शेतकऱ्यांच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. आणि दुसरी गोष्ट आपण बघितलं की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी असतील किंवा वन विभागाचे अधिकारी असतील, हे अतिशय निर्डावलेले आहेत. त्यांना राजकीय वरद असतायत आणि त्यामुळं ते सामान्य शेतकऱ्याच्या हाकेला धावूनसुद्धा येत नाहीत. फोनवरूनच ते सल्ले देतात आणि शासनाच्या माध्यमातून तुटपुंजी मदत शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे शेतकऱ्याचा या सर्व यंत्रणेवरचा विश्वास आता उडालेला आहे. शेतकऱ्याच्या पिकाकडे बघितल्यानंतर निश्चितपणानं वाटतं. हे शेतकरी जे आहेत ते आमचे जवळचे मित्र आहेत, भिंगार दिवे म्हणून. आमचे 5 प्लॉट बघितले, 5 प्लॉटमधले 4 प्लॉटमधले एक आणि एक फळ कलिंगडाचं या गवरेड्याने खाल्लेलं आहे आणि पूर्ण मल्चिंग प्लॅन्ट जो आहे तो पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. आणि एका पहिल्या प्लॉटमध्ये मला वाटतं 30 ते 40% फळं शिल्लक आहेत आणि त्या 5 जी प्लॉट आहेत त्याचं जर कंपॅरिझन केलं तर लाखो रुपयाचं नुकसान निश्चितपणानं आज या शेतकऱ्याचं झालेलं आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की
फॉरेस्ट विभाग लाखो कोट्यावधीचा खर्च जंगलामध्ये प्राण्यांच्यावर अमुक सगळ्या गोष्टीवर करते, मात्र या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे तिथं मात्र कुठंतरी कमी पडल्यागत वाटतंय. सरकार म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रोटोकॉलमध्ये त्या काम करताय, तुमचा पुढची भूमिका काय असेल? नाही, मला निश्चितपणानं तुम्ही बोलला त्या मताशी मी सहमत आहे की वन विभाग असेल किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव विभागाचे अधिकारी असतील, हे निश्चितपणानं अब्जावधीचा, कोट्यावधीचा नाही, अब्जावधीचा निधी या ठिकाणी खर्च होतो आहे. परंतु निश्चितपणानं मी एका पक्षाचा जबाबदार पदाधिकारी असतानासुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अतिशय मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या वन्यजीव विभागामध्ये आणि वन विभागामध्ये चाललेला आहे. शेतकऱ्यांच्याकडं बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. कॉन्ट्रॅक्टर पोसण्याचा एक कलमी कार्यक्रम वन विभाग आणि वन्यजीवकडनं सुरू आहे. नजीकच्या काळामध्ये या संदर्भामध्ये वनमंत्र्यांना भेटून संपूर्ण पाटण तालुक्याच्या संदर्भामध्ये ठोस उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये 3 तारखेला आम्ही वनमंत्र्यांची भेट घेतो आहे. सर, तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहे, तुम्ही सुद्धा एक चांगली शेती करता. काय आहे आजच्या शेतीची परिस्थिती या कोयना विभागातील? कोयना विभागातील शेतीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आजच आम्ही आत्ता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते आमचे निळकंठ भिंगारदेव हे प्रगतशील शेतकरी आहेत आणि विविध विषयावर ते सतत प्रयोगशील शेतीचा प्रयोग करत असतात. आणि आज त्यांच्यावर आज एक पंच म्हणून आम्ही इथं आलो आहे. ग्रामस्थ या नात्याने त्यांची नुकसान बघण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. पण त्यांच्यावर जे झालेलं नुकसान आणखी त्यांच्यावर आलेली ही वेळ आहे, रानटी जनावरांच्यामुळं झालेलं नुकसान, आज निळकंठ भिंगारदेव हे निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते आणि दुसरं त्यांना नोकरी नाही. ते निळकंठ भिंगारदेव हे एकदम सुशिक्षित आहे, MSW झालेले ते शेतकरी आहेत, पण नोकरी न लागल्यामुळं वडिलांची शेती त्यांनी व्यवस्थित करून त्या ठिकाणी ती विविध पिकं घेतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले शेतीचे. पण आज अशा वेळेस आहे की त्यांनी 1 एकर शेतीवर निदान 2.5-3 लाख रुपये खर्च करून त्यांना 2.5-3 लाख रुपये त्यांचा फायदा होणार होता आणि निव्वळ एक 15 दिवसात ही फळं मार्केटला जाणार होती. आणि ती फळं जर समजा गावाच्या याच्याने एक म्हणजे मी प्लॉट बघितल्यानंतर साहजिकच आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातच पाणी येईल ते, आणि मग त्या शेतकऱ्यावर काय बीती असतं. तर नक्कीच ह्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला मिळावी अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मुळातच हा प्रकल्प नको होता सह्याद्री व्याघ्र, पण काही लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव हा बोकांडी बसला आहे शेतकऱ्यांच्या. आता शेतकऱ्यांना शेती सोडल्याशिवाय पर्याय नाही. एक शेतकरी संघटना म्हणून आहेत का या पाटण तालुक्यामध्ये? आता शेतकरी संघटना आहे, पण तिकडे लाभ क्षेत्रामध्ये आहे, तिकडं काय त्याचा कुठं हे नाही आहे, म्हणजे त्यांचे प्रतिनिधी इकडं येत नाहीत किंवा इथं कोण सभासद त्यांचं नाही आहे. काय तिकडं मोठ्या पट्ट्यात ऊस पट्ट्यात वगैरे ते शेतकरी इकडं सुद्धा एकजूट नाही आहे या ठिकाणी, असं आहे ना. तर कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले, या नुकसानीची जी पाहणी करायची आहे ती पाहणी करण्यासाठी शेतकरी एक त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला बोलवतोय, मात्र फॉरेस्ट अधिकारी सांगतोय मला मीटिंग आहे, मी येऊ शकत नाही. 2-2.5 लाखाचं नुकसान सहन करून शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी जर त्या अधिकाऱ्यांना दिसत नसेल तर मग हे कसले अधिकारी? आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही खालचे 3 ते 4 प्लॉट बघितले, त्या प्लॉटमधील सर्व जी कलिंगडाची फळं आहेत ती उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीनं ही जी फळं आहेत या ठिकाणी फळे आली होती, मात्र ही फळं त्या रानटी गव्याने उद्ध्वस्त केलेली आहेत. आणि त्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचं सोडून मात्र एसीची हवा खात बसलेल्या त्या अधिकाऱ्याला तुम्ही काय म्हणाल? आज शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे, ती कोणामुळे आलेली आहे आणि कशामुळे आले? कसा जगणार या देशाचा पोशिंदा? जर पोशिंदाच जगणार नाही तर देश तरी कसा जगणार? या सगळ्या गोष्टी अतिशय मनाला हेलावणाऱ्या आहेत. ठेकेदारांना पोसण्याचं काम या फॉरेस्टच्या माध्यमातून होतंय. लाखो कोट्यावधी नाही तर अब्जावधीचा खर्च त्या फॉरेस्ट विभाग जंगलामध्ये खर्च करते. ते कशा पद्धतीनं करते तेही आम्ही दाखवलं होतं तुम्हाला. आणि या शेतकऱ्याला जगवण्याचं काम करायला पाहिजे होतं,
मात्र या शेतकऱ्याला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असं शेतकऱ्याचा हा जो शब्द आहे ते आमच्या हृदयाला अगदी ठेचून गेलेले आहेत. काय बोलणार या सर्व यंत्रणेला, कसा निघणार या सगळ्या गोष्टीतून मार्ग, हेच काय कळणार. रानटी गाव्याने उद्ध्वस्त केलेल्या या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याची भरपाई मिळणार का, हा मोठा प्रश्न आणि प्रश्नचिन्हच होऊन बसलेलं आहे. गेंड्याच्या कातडीचे असणारे हे सरकार या शेतकऱ्याला मदत करणार का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. नुसता शेतकऱ्याचा कैवारा वडून चालणार नाही, तर त्या शेतकऱ्यासाठी काही ना काहीतरी करता आलं पाहिजे, तरच हा शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला तरच देश जगेल. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.